सिडकोतील फडळमळा अंबड नाशिक येथे श्री विष्णू महायज्ञ आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ या 7 दिवसीय पंचकुंडात्मक श्रीमद भागवत कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ ध्वजारोहण आणि भूमिपूजनाने करण्यात आला। यावेळी परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता। या श्रीमद भागवत कथेचे कथावाचन प्रमुख राष्ट्रीय संत जगन्नाथ मिठाधीश्वर श्री महंत राघवदासजी महाराज हे करणार आहेत। त्यांच्या ओघवत्या वाणीतील भागवत कथेमुळे भक्तांना आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ मिळणार आहे। हा कार्यक्रम 9 मार्च ते 16 मार्च या कालावधीत पार पडणार असून सोमवार दिनांक 10 मार्च रोजी कथेची अधिकृत सुरुवात होणार आहे। आज हमारे राजपूत विकास फाउंडेशन के सभी मान्यवर पहुंचकर और हमारे इस जग समिति के जितने भी सदस्य हैं, पदाधिकारी हैं, वो पहुंचकर श्री विष्णु महायज्ञ एवं श्रीमद् भागवत कथा का ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न किया। इसमें आए हुए सभी आगंतुक को हम लोग इस जग समिति और राजपूत विकास फाउंडेशन के तरफ से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, बधाई देता हूँ कि इस जग को संपन्न कराने के लिए आज शुरुआत में सभी लोग उपस्थित हुए और मुझे विश्वास है कि ये लोग पूरे जग को बहुत अच्छे और अच्छे तरीके से इस जग को संपन्न कराने में, सफल कराने में भाग लेंगे। फाउंडेशन के सभी सदस्य और श्रीमद् भागवत विष्णु कथा के आयोजक सारे टीम मिलकर आज हम लोग यहाँ पे श्री विष्णु महायज्ञ कथा का आयोजन कर रहे हैं, जिसका शुरुआत आज हम लोगों ने ध्वजारोहण करके किया है। और हम सभी भक्तों से अनुरोध करते हैं कि इस महायज्ञ में सभी शामिल होकर और इस भक्ति का आनंद ले और सब सहभाग सभी लोग से यह अनुरोध करता हूँ कि सब मिलकर इस जग को पूरी तरह से संपन्न करें। और यही हमारा अपेक्षा है हमारे राजपूत विकास फाउंडेशन के सदस्य के तरफ से और पूरे कमेटी के तरफ से। और मैं खास करके इस महायज्ञ में मुख्य मार्गदर्शक के रूप में हम लोग शरद भाऊ फडोल साहब और दीपक दातिर साहब, ताई प्रतिभा पवार जी के उपस्थिति में हम लोग संपन्न करेंगे। और सबसे हमारा अनुरोध है कि इसमें सच्चे मन से भाग ले और सब सहयोग करें। जय श्री राम। या महायज्ञाच्या निमित्ताने पंचकुंडात्मक विष्णू महायज्ञ, धार्मिक विधी, प्रवचन आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भागवत कथेच्या माध्यमातून भक्तांना धर्म, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा संदेश देण्यात येणार आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, दीपक दातीर, शरद फडोळ, प्रतिभा पवार, नगरसेवक मुकेश शहाणे, भागवत आरोटे, राकेश दोंदे, सुधाकर बडगुजर, हर्षा गायकर, तानाजी पडोळ, सुवर्ण मटाले, निवृत्ती इंगोले, रामदास मेदगे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक करत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले। सर्वांना जय श्रीराम। येत्या 9 मार्च ते 16 मार्च या दरम्यान फडळमळा, पडोळनगर विष्णू महायज्ञ आणि श्रीमद भागवत कथा ही फडळमळ्यामध्ये आमच्या पूर्ण राजपूत विकास फाउंडेशन यांनी ही कथा ठेवलेली आहे। तर मी सर्व जनतेला एकच आव्हान करेल का 9 मार्च ते 16 मार्चपर्यंत सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा आणि आवर्जून या कथेसाठी इथं उपस्थित राहावं। जय श्रीराम। आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये देवकी नंदन गोशाळेजवळ फडोळमळ्याजवळ 9 मार्च 2026 सकाळी 8 वाजता पंचवटीपासून रामकुंड येथून कलश घेऊन मंगल कलश आणणार आहेत व 16 मार्च पर्यंत कथेची सांगतायत। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा राष्ट्रीय संत जगन्नाथ मिठाधीश्वर महाराज, संत राघवदासजी महाराज, भागवत भास्कर अयोध्येजी यांच्या अमृततुल्य वाणीतून हा दुग्ध शर्करा योग आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये सर्व रामायण
ज्यांचे जय श्रीराम ज्या रामकथा ऐकण्याचा हा दुर्लभ योग दुग्ध शर्करा योग सेवेकऱ्यांना प्राप्त होते. चैत्र कृष्ण सप्तमी सोमवार दिनांक 10 मार्च 2026 व 26 मार्च 2026 रोजी या कथेची समाप्ती होते. आणि त्याच्यामुळे मी सर्व राम भक्तांना विनंती करेन की त्यांनी या कथेचा लाभ घ्यावा. ही कथा निशुल्क आहे आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा देखील कार्यक्रम आहे. राजपूत प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व राजपूत प्रतिष्ठानच्या आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या धार्मिक कार्यक्रमाचे अध्यक्ष विभास सिंग असून उपाध्यक्ष राहुल सिंग आणि उत्तम सिंग, कोषाध्यक्ष राज सिंग तसेच आयोजक धीरज सिंग, गुंजन सिंग आणि विक्रम प्रताप सिंग यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तसेच कार्यक्रमाचे सल्लागार रामदास उदार सिंग, सुबोध सिंग, विकास मिथिलेश सिंग, ललित सिंग, अजय सिंग, कमलेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा ज्ञान यज्ञ यशस्वीरित्या पार पडतो. भाविकांनी या 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञास उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.